पावसाळ्याची सुरुवात होती. महाराष्ट्रातल्या एका छोट्या डोंगरांनी वेढलेल्या गावाचं नाव होतं कातरवाडी. गाव शांत होतं, खूपच शांत. इतकं की रात्री 9 नंतर कुठल्याही घरातून आवाज येत नसे. कारण गावात एक नियम होता, गावाच्या टोकाकडे रात्री कोणीही जात नाही. अनिकेत 8 वर्षांनी शहरातून गावात परत आला होता. त्याचे आई वडील नुकतेच गेले होते आणि आता त्याला जुनं घर सांभाळायला यावं लागलं. गावात पाऊल टाकताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. लोक त्याच्याकडे बघत होते पण बोलत नव्हते, जणू काही ते काही लपवत होते. घरात त्याला त्याची आजी भेटली. परत आलास? ती हळू आवाजात म्हणाली. हो आजी, पण गाव इतकं शांत का आहे? आजी काही सेकंद शांत राहिली, मग ती म्हणाली, रात्री बाहेर जाऊ नकोस आणि गावाच्या टोकाला जाऊ नकोस. अनिकेत हसला. तुमचं तेच जुनं भूत प्रेतच. आजीने त्याच्या डोळ्यात बघितलं. ते भूत नाही, ती थांबली. ते घर आहे. त्या रात्री अनिकेत झोपायला गेला. बाहेर पाऊस सुरू होता. सगळं सामान्य होतं. पण रात्री साधारण 1 वाजता त्याला आवाज आला. टन टन, जणू कोणी लोखंडावर काहीतरी आपटत होतं. तो उठला, खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. गावाच्या टोकाला एक जुनं मोडकळीस आलेलं घर दिसत होतं. त्यात एकच दिवा लागलेला होता आणि त्या घरासमोर कोणीतरी उभं होतं. हालत नव्हतं, फक्त उभं होतं. सकाळी अनिकेतने गावात विचारलं, त्या टोकाच्या घरात कोण राहतं? लोक गप्प, कोणी उत्तर दिलं नाही. शेवटी एक म्हातारा पुढे आला. तो हळू आवाजात म्हणाला, तिथं कोणी राहत नाही. अनिकेत, मग काल दिवा? म्हातारा थरथरला. दिवा लागतो कारण तो येतो. कोण येतो? म्हातारा त्याच्या जवळ आला आणि कुजबुजला. जो एकदा त्या घरात जातो तो परत येत नाही. अनिकेतला हे सगळं खोटं वाटत होतं. लोक घाबरट आहेत, तो मनात म्हणाला. पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, त्या घरात नक्की काय आहे? रात्री 12 वाजता त्याने टॉर्च घेतली आणि हळूच घराबाहेर पडला. आजी झोपलेली होती. पाऊस थांबला होता. संपूर्ण गाव अंधारात बुडालं होतं. तो हळूहळू चालत गेला. गाव संपलं. रस्ता अरुंद झाला आणि समोर ते घर दिसायला लागलं. जवळ जाताच त्याला जाणवलं, हवा थंड झाली होती, खूप थंड, जणू एखाद्या मृतदेहाजवळ उभं असल्यासारखी. घराचं दार अर्धवट उघडं होतं. आत अंधार, पण आतून हलका पिवळा प्रकाश येत होता आणि कोणीतरी कुजबुजत होतं. अनिकेतने दार हळूच ढकललं आणि आत पाऊल टाकलं. दार सर्र आवाज करत उघडलं. अनिकेत आत गेला आणि लगेच त्याला जाणवलं, हे घर बाहेरून जितकं दिसतं त्यापेक्षा आत खूप मोठं आहे. घरात मंद पिवळा प्रकाश होता, जणू कुठेतरी जुना दिवा पेटलेला होता. पण दिवा दिसत नव्हता, फक्त प्रकाश आणि आवाज. कुजबूज, ये, आत ये. अनिकेत थबकला. कोण आहे? त्याने विचारलं. उत्तर नाही, पण फक्त पुन्हा तीच कुजबूज. तो पुढे चालत गेला. भिंतीवर जुन्या फोटो फ्रेम्स होत्या. त्याने टॉर्च लावली आणि त्याचा श्वास अडकला. सगळ्या फोटोमध्ये एकच माणूस होता, पण वेगवेगळ्या काळात. कधी लहान, कधी म्हातारा, कधी तर कुजलेला. हॉलच्या शेवटी एक मोठा आरसा होता. अनिकेतने त्यात पाहिलं. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण 1 सेकंदासाठी त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं. तो पटकन मागे वळला. कोणीच नाही. घरात एक जिना होता, खाली जाणारा. तळघर, तिथूनच आवाज येत होता, जणू कोणी काहीतरी घडवत होतं. अनिकेतने टॉर्च घट्ट पकडली आणि पायऱ्या उतरायला लागला. प्रत्येक पायरीवर हवा अजून थंड होत होती. शेवटच्या पायरीवर पोचल्यावर
तो थांबला. तळघरात एक मोठी खोली होती. मध्ये एक टेबल आणि त्यावर लोखंडी साखळ्या आणि भिंतीवर खूप साऱ्या खुणा, जणू कोणी नखांनी ओरबाडल्या होत्या. अचानक आवाज थांबला. पूर्ण शांतता, इतकी की त्याला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. मग त्याच्या मागून आवाज आला. उशीर झाला. अनिकेत हळूहळू मागे वळला आणि त्याने जे पाहिलं त्याने त्याचा मेंदू सुन्न झाला. त्याच्या समोर एक माणूस उभा होता, पण तो सामान्य नव्हता. त्याचं शरीर अर्धवट कुजलेलं, डोळे पूर्ण काळे आणि चेहऱ्यावर एक विचित्र हसू. तो माणूस पुढे आला आणि म्हणाला, "तू आलास शेवटी. कोण आहेस तू?" तो हसला, "मी इथं राहतो." अनिकेत मागे सरकला. "हे घर तुझं आहे?" "नाही, हे घर माझ्यासारख्यांचं आहे." तो अचानक जवळ आला आणि कुजबुजला, "जे इथं येतात ते कधीच जात नाहीत." अचानक टेबलवरील साखळ्या हलायला लागल्या आपोआप आणि त्या हळूहळू अनिकेतकडे सरकू लागल्या. अनिकेत वळला आणि धावायला लागला. पायऱ्या चढताना त्याला मागून आवाज येत होता, "हसू, हसू, खूप लोकांचं." तो वर आला, दाराकडे धावला. दार उघडलं आणि बाहेर पळाला. तो थांबला, कारण तो पुन्हा त्या घराच्या आतच उभा होता. अनिकेतचा श्वास जोरात चालू होता. तो दरवाजातून बाहेर पळाला होता, पण पुन्हा आतच उभा होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. आता घर तसंच नव्हतं. भिंती काळ्या झाल्या होत्या, फोटो फ्रेम्स तुटलेल्या आणि सगळीकडे कुजल्याचा वास. "पळून जाऊ शकत नाहीस." तोच आवाज आता स्पष्ट आणि जवळ. अनिकेतने पुन्हा त्या मोठ्या आरशाकडे पाहिलं. यावेळी त्याला जे दिसलं त्याने त्याचा आत्माच हलवला. आरशात तो एकटाच नव्हता. त्याच्या मागे 10-12 लोक उभे होते. सगळे कुजलेले, सगळे हसत होते. "हे कोण आहेत?" तो थरथरत म्हणाला. आवाज आला, "हे सगळे तुझ्यासारखेच." अचानक भिंतीवरचे फोटो जिवंत होऊ लागले. प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळे लोक आणि शेवटी त्याचाच फोटो दिसला. "नाही, हे शक्य नाही." पण फोटोमध्ये तो होता. त्याच कपड्यात, त्याच चेहऱ्याने, पण डोळे काळे. तो भयानक माणूस पुन्हा समोर आला. "तुला समजलं का आता?" अनिकेत मागे सरकला. "हे सगळं काय आहे?" तो हसला. "हे घर जिवंत आहे. ते लोकांना बोलावतं आणि त्यांना इथेच ठेवतं." अनिकेत ओरडला. "का?" तो म्हणाला, "कारण त्याला लोक हवे असतात." अचानक सगळे कुजलेले लोक पुढे यायला लागले, हळूहळू त्याच्याकडे. "तुला निवड करावी लागेल." आवाज आला, "इथं राहा किंवा." तो थांबला आणि हसला, "कुणाला तरी आण." अनिकेत थरथरला. "म्हणजे?" "तू सुटू शकतोस, पण तुझ्या जागी दुसरा कोणी आला पाहिजे." सगळं शांत झालं. सगळे त्याच्याकडे बघत होते, जणू निर्णयाची वाट पाहत. अनिकेतच्या डोळ्यांसमोर गाव दिसलं, त्याची आजी, गावातले लोक, सगळे. त्याने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाला, "मी कुणाला आणणार नाही." क्षणात सगळं बदललं. घर हादरलं. आवाज जोरात झाला. कुजबूज ओरडण्यात बदलली. सगळे लोक त्याच्यावर तुटून पडले. अंधार, शांतता. सकाळी गावात लोक नेहमीसारखे काम करत होते, जणू काहीच झालं नाही. पण गावाच्या टोकावर त्या घरात पुन्हा एक दिवा लागला होता आणि खिडकीत कोणीतरी उभं होतं. तो अनिकेत होता. त्याचे डोळे पूर्ण काळे आणि चेहऱ्यावर हसू. गावात एक नवीन माणूस आला. तो शहरातून आला होता. लोक त्याला बघत होते, पण काही बोलत नव्हते. आणि दूरवर त्या घरातला दिवा जास्त तेज झाला. पुढची भयकथा. चंद्रकाठी गाव. पावसाचा जोर वाढत चालला होता. बस कच्च्या रस्त्यावरून हलत हलत पुढे जात होती. खिडकीतून बाहेर पाहताना आमईला फक्त काळोख दिसत होता आणि अधूनमधून वीज चमकली
की डोंगराची रूपं. कंडक्टरने ओरडून सांगितलं, चंद्रकाठी उतरायचं असेल तर तयार व्हा. अमय उठला. 8 वर्षांनी तो त्या गावात परत येत होता. चंद्रकाठी हे एक छोटं डोंगरांच्या मध्ये दडलेलं गाव होतं. गावाची एक विचित्र गोष्ट होती, ते नकाशावर नीट दिसत नसे आणि जे लोक तिथे एकदा गेले ते परत तिथे जाणं टाळत. अमयच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यांचं जुनं घर विकायचं की ठेवायचं हे ठरवण्यासाठी तो परत आला होता. पण खरं कारण वेगळंच होतं. त्याला एक पत्र मिळालं होतं. त्या पत्रावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं, फक्त एवढंच लिहिलं होतं, तू परत ये, उशीर होण्याआधी. तुझं घर अजूनही तसंच आहे. बस थांबली. बाहेर पूर्ण अंधार, एकही माणूस नाही. कंडक्टर म्हणाला, इथून पुढे बस जात नाही. अमय खाली उतरला. बस निघून गेली आणि तो एकटाच उभा राहिला. गाव अगदी जवळ होतं, पण विचित्र, शांत. कुत्र्यांचा आवाज नाही, लोकांचा आवाज नाही, फक्त वाऱ्याचा आवाज. तो चालायला लागला. रस्ता ओळखीचा होता, पण काहीतरी वेगळं होतं. जणू सगळं थोडंसं बदललं होतं. तो एका वळणावर आला आणि अचानक थांबला, कारण त्याला वाटलं की त्याच्या पुढे कोणीतरी चालत आहे. एक सावली, पण काही सेकंदात ती गायब झाली. फक्त डोळ्यांचा भ्रम. तो म्हणाला, पण त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. शेवटी तो त्याच्या घरासमोर पोहोचला. जुनं मातीचं घर, दार बंद, पण आत दिवा लागलेला होता. कोण आहे आत? तो ओरडला. उत्तर नाही. त्याने दार उघडलं. घरात सगळं जसंच्या तसं होतं. फर्निचर, भिंती, सगळं. जणू कोणी रोज साफसफाई करत होतं. हॉलमध्ये एक खुर्ची होती आणि ती हलत होती हळूहळू, जणू आत्ताच कोणी उठून गेलं. आलास? कोणीतरी हळू आवाजात म्हणालं. अमय दचकला. कोण आहे? अचानक दिवा बंद झाला. पूर्ण अंधार. त्याला कुणाचा तरी श्वास ऐकू येत होता, खूप जवळून. आम्ही वाट पाहत होतो. वीज चमकली आणि त्या एका क्षणात त्याने पाहिलं, त्याच्या समोर 4-5 लोक उभे होते. ते सामान्य नव्हते. त्यांचे डोळे पूर्ण पांढरे आणि चेहरे ओळखीचे. अमयचा श्वास अडकला, कारण ते सगळे गावातले लोक होते, जे 8 वर्षांपूर्वी गायब झाले होते. ते सगळे एकाच वेळी हसायला लागले, हळूहळू, भेसूर. आणि त्यांच्यातला एक पुढे आला आणि म्हणाला, तू परत आलास, म्हणजे आता तू जाणार नाहीस. वीज चमकली आणि पुन्हा अंधार. अमयचा श्वास अडकला होता. समोर उभे असलेले ते लोक, ते खरे होते की काहीतरी वेगळंच? काही सेकंद पूर्ण शांतता होती. मग त्यांच्यातला एक माणूस पुढे आला. त्याचा चेहरा अमयला ओळखीचा वाटत होता. रघु काका. अमयच्या तोंडून शब्द निघाले. रघु काका, जे 8 वर्षांपूर्वी अचानक गायब झाले होते. रघु काका हसले, पण ते हसू माणसासारखं नव्हतं, जणू चेहऱ्यावर ओढलेलं. हो, आम्हीच, त्यांनी कुजबुजत म्हटलं. अमय आपोआप मागे सरकू लागला. तुम्ही जिवंत आहात? काही सेकंद शांतता. मग सगळे एकाच वेळी बोलले, नाही. अचानक दार आपटून बंद झालं. धाडकन. अमय धावत गेला. दार उघडायचा प्रयत्न केला, पण दार हललंच नाही. त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, थंड, बर्फासारखा. अमय हळूच मागे वळला. रघु काका अगदी त्याच्या चेहऱ्यासमोर होते. डोळे पांढरे आणि आता त्यांचा चेहरा हळूहळू बदलत होता, जणू काहीतरी आतून हलत होतं. तुला माहीत आहे का आम्ही कुठे गेलो होतो? त्यांनी विचारलं. अमय काही बोलू शकला नाही. आम्ही कुठेच गेलो नव्हतो, ते हळू आवाजात म्हणाले. आम्ही इथेच होतो. अचानक भिंतीवर हालचाल झाली, जणू भिंती श्वास घेत होत्या. हळूहळू, आत, बाहेर.
घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून आवाज येऊ लागले, ये, खाली ये. अमय थबकला. खाली? तो पुटपुटला. रघु काका हसले आणि बोटाने जमिनीवर इशारा केला. जमिनीवर एक लाकडी दरवाजा होता. पूर्वी कधीच पाहिला नव्हता. तो हळूहळू आपोआप उघडला. त्यातून एक भयानक वास आला, कुजल्याचा, ओलसर, जुन्या मातीचा. अमयला जाणवलं तो स्वतःहून त्या दरवाजाकडे चालत आहे, जणू कोणीतरी त्याला ओढत आहे. नाही, नाही, तो पुटपुटला, पण त्याचे पाय थांबत नव्हते. तो जिना उतरायला लागला. मागे ते सगळे लोक उभे होते, हसत, शांत. खाली पोचल्यावर तो थांबला, कारण त्याने जे पाहिलं ते त्याला आयुष्यभर विसरता येणार नव्हतं. पूर्ण जमिनीवर हाडं पसरलेली होती, मानवी शेकडो. भिंतीवर नखांचे ओरखडे आणि काही शब्द वारंवार लिहिलेले. जाऊ नकोस, तो येतो, खाली जाऊ नकोस. अचानक एक नवीन आवाज आला, खूप खोल, खूप जड, जणू जमिनीखालून. आणखी एक. तो आवाज म्हणाला. अमय हळूहळू मागे वळला आणि त्याने जे पाहिलं ते माणूस नव्हतं, ते काहीतरी वेगळंच होतं. त्याचं शरीर सावलीसारखं होतं, ठोस नाही, डोळे नव्हते, पण तरीही तो पाहत होता. तू कोण आहेस? अमय ओरडला. उत्तर आलं, मी. हे गाव आहे. अमय थरथरला. गाव? हो, चंद्रकाठी. हे गाव लोकांना घेतं, त्यांना इथे ठेवतं आणि मग. तो थांबला. त्यांच्याद्वारे जगतं. अचानक तो आवाज जवळ आला, खूप जवळ. तुझं इथं खास काम आहे का? मी, अमयने विचारलं आणि त्या सावलीने उत्तर दिलं, कारण तू आधीच इथला आहेस. अचानक अमयच्या डोक्यात आठवणी चमकल्या. 8 वर्षांपूर्वी तो गाव सोडून गेला नव्हता, तो गायब झाला होता. वर उभे असलेले लोक हसायला लागले. रघु काका म्हणाले, तू परत आला नाहीस. ते हसले. तुला परत आणलं गेलं. त्याचं डोकं ठणकायला लागलं. चित्र चमकू लागली. 8 वर्षापूर्वीचा दिवस, पाऊस, अंधार आणि तोच तळघर. नाही नाही, मी इथून गेलो होतो. अमय ओरडला. तो सावलीसारखा आकार शांतपणे म्हणाला, तू कधीच गेला नव्हतास. अमयच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट झालं. 8 वर्षापूर्वी तो आणि त्याचे मित्र या घरात आले होते, मजेसाठी, धाडस म्हणून. ते खाली उतरले. याच तळघरात हाडं पाहिली, ओरखडे पाहिले, पण ते हसले. त्यांना वाटलं फक्त जुनं घर आहे. आवाज आला, तोच, खोल, भेसूर. त्याचा एक मित्र अचानक गायब झाला. डोळ्यांसमोर जणू जमिनी तोडला गेला. ते सगळे पळायला लागले. आरडाओरड, गोंधळ. अमय शेवटी मागे राहिला आणि तो पडला. त्याचा हात कोणीतरी पकडला, थंड, ओलसर, आणि त्याला खाली ओढलं. पूर्ण अंधार, श्वास घ्यायला त्रास, आणि कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजलं, तू इथलाच आहेस. अमयने डोळे उघडले. तो अजूनही तळघरात होता. म्हणजे मी तेव्हाच. त्याचा आवाज थरथरत होता. सावली म्हणाली, हो, तू जिवंत नाहीस. सगळं शांत झालं. अमय स्थिर उभा राहिला, जणू त्याच्या आत काहीतरी तुटलं. वर उभे असलेले सगळे लोक आता खाली उतरायला लागले, हळूहळू त्याच्याकडे. अमयच्या हाताकडे पाहिलं. ते हळूहळू फिके होत होते, पारदर्शक. पण त्याला आता भीती वाटत नव्हती, फक्त रिकामेपणा. सावली पुन्हा बोलली, आता तू आमच्यातलाच आहेस, पण तुला काम करावं लागेल. नवीन लोक आण. का? तो शांतपणे विचारला. कारण गाव जिवंत राहायला हवं. अमय काही सेकंद शांत राहिला, मग म्हणाला, आणि जर नाही केलं तर? अचानक त्याच्या शरीरात वेदना सुरू झाली, जणू त्याला फाडलं जात होतं. मग तू नाहीसा होशील. अमयने डोळे बंद केले आणि हळूच म्हणाला, ठीक आहे. त्याचे डोळे हळूहळू पांढरे झाले, चेहरा निर्विकार.
तो वर चालत गेला. घरात सकाळ झाली. गावात सगळं सामान्य. रस्त्यावर एक माणूस येत होता, शहरातून हरवलेला. आमय दारात उभा होता, हसत आणि म्हणाला, या, आत या. पुढची भयकथा. काळ्या डोळ्यांची रात्र. गावाचं नाव होतं पांगरी. डोंगराच्या आड लपलेलं छोटंसं गाव. दिवसा साधं शांत, पण रात्री त्या गावात कोणीही घराबाहेर पडत नसे. कारण मागच्या 3 महिन्यात गावातून 7 माणसं गायब झाली होती. सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान होती, ते शेवटचे दिसले होते. गावाच्या मागच्या काळ्या जंगलाजवळ. रोहन शहरातून गावात आला होता. त्याची आई आजारी होती, म्हणून तो काही दिवसांसाठी पांगरीत राहायला आला. पहिल्याच रात्री त्याला झोप लागत नव्हती. बाहेर वारा होता. पावसाचे थेंब कौलांवर आपटत होते. रात्री साधारण 2 वाजता त्याला कोणीतरी कुजबुजताना ऐकू आलं. रोहन. तो दचकून उठला. खोलीत कोणीच नव्हतं. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधार. पण मग त्याला दिसलं, घराच्या अंगणात एक बाई उभी होती. पांढरी साडी, ओले केस, चेहरा खाली. ती हालत नव्हती. रोहनचा घसा कोरडा पडला. तो हळू आवाजात म्हणाला, कोण आहे? ती बाई हलली नाही. मग अचानक तिने मान वर केली. तिचे डोळे नव्हते, फक्त 2 काळी खोल भोकं. रोहन किंचाळणार इतक्यात ती बाई एका झटक्यात गायब झाली. सकाळी रोहनने आईला विचारलं, आई, काल रात्री अंगणात कोण उभं होतं? आईच्या हातातून कप खाली पडला. तू पाहिलंस? रोहन थबकला. म्हणजे तुला माहीत आहे? आईने खिडकी बंद केली. आज रात्री काही झालं तरी बाहेर पडू नकोस, आणि कुणी तुझ्या नावाने हाक मारलं तरी उत्तर देऊ नकोस. का? आईचा आवाज थरथरला. कारण ते आधी नाव घेतं, मग चेहरा घेतं. दुपारी रोहन गावात गेला. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. चहाच्या टपरीवर तो बसला तेव्हा सगळे शांत झाले. एक म्हातारा त्याच्या जवळ आला. तू सावित्रीचा मुलगा ना? हो. मग परत जा. का? म्हाताऱ्याने जंगलाकडे पाहिलं. पांगरीत रात्री माणसं मरत नाहीत, ती बदलतात. रोहन हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काय बदलतात? म्हातारा त्याच्या जवळ झुकला. ज्यांना ते घेऊन जातं ते परत येतात, पण माणूस म्हणून नाही. त्या रात्री रोहनने दाराला कडी लावली, खिडक्या बंद केल्या. आई झोपली होती. रात्री 1:45. बाहेरून आवाज आला, ठक ठक. कोणीतरी दार ठोठावत होतं. रोहन जागा झाला. मग आवाज आला, रोहन, दार उघड. तो गोठला. तो आवाज त्याच्या आईचा होता, पण आई तर आतल्या खोलीत झोपली होती. त्याने हळूच मागे पाहिलं. आईच्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आतून आईचा खरखरीत श्वास ऐकू येत होता. मग बाहेरचा आवाज पुन्हा आला, बाळा, मी बाहेर राहिले, दार उघड. रोहनच्या पाठीवर थंड घाम फुटला. तो दाराजवळ गेला नाही. बाहेर शांतता झाली. काही सेकंद काहीच नाही. मग अचानक दाराच्या फटीतून कुणाची बोटं आत आली. लांब, काळी, अस्वाभाविक वाकडी. ती बोटं जमिनीवर खरवडू लागली. रोहन मागे सरकला. मग दाराबाहेरून भयानक हसू आलं. ते त्याच्या आईच्या आवाजात होतं, तू हुशार आहेस, पण जास्त वेळ नाही. सकाळी रोहनने आईला सगळं सांगितलं. आई रडू लागली. मी तुला इथं बोलवायला नको होतं. आई, हे काय आहे? आई म्हणाली, खूप वर्षापूर्वी या गावात एक बाई राहत होती. नाव मालती. लोक म्हणायचे ती वेडी आहे, पण खरं म्हणजे ती जंगलातल्या देवाला मानायची. एका दुष्काळात गावकऱ्यांनी तिच्यावर आरोप केला की तिच्यामुळं पाऊस येत नाही. रोहन शांतपणे ऐकत होता. गावकऱ्यांनी तिला जंगलात ओढून नेलं. तिथं एका जुन्या पिंपळाला बांधलं आणि आई थांबली आणि तिला जिवंत पुरलं. रोहनच्या अंगावर काटा आला. आई कुजबुजली. मरताना तिने शाप दिला,
मी एकटी जाणार नाही. तुमच्या घरातून, तुमच्या रक्तातून, तुमच्या आवाजातून मी परत येईन. त्या दिवशी संध्याकाळी रोहन गावच्या तरुणांसोबत जंगलाच्या कडेला गेला. त्यात गणेश नावाचा मुलगा होता. तो म्हणाला, तुला पाहायचंय ना, मग दुरून पहा, आज जाऊ नकोस. जंगलातून विचित्र वास येत होता, ओलसर मातीचा, कुजलेल्या पानांचा आणि अजून काहीतरी जणू सडलेल्या मांसाचा. दूर एक प्रचंड पिंपळ दिसत होता. त्याच्या फांद्या काळ्या होत्या, खाली माती, थोडी उंचवट्यासारखी. गणेश हळू आवाजात म्हणाला, ती तिथे आहे. रोहनने टॉर्च लावली. प्रकाश पिंपळावर पडला. पहिल्यांदा काही दिसलं नाही. मग एका फांदीवर काहीतरी हललं. रोहनने नीट पाहिलं. तिथे एक आकृती उलटी लटकलेली होती, माणसासारखी, पण हात खूप लांब, मान वाकडी, डोळे काळे. ती त्यांच्याकडे पाहत होती. गणेश पुटपुटला, पळ. मग त्या आकृतीने मान पूर्ण उलटी फिरवली आणि किंचाळली. तो आवाज माणसाचा नव्हता. तो आवाज जणू 100 बायका एकाच वेळी ओरडत आहेत असा होता. सगळे पळाले. रोहन धावत होता. श्वास अडकत होता. मागून झाडं तुटण्याचा आवाज येत होता. धडाम धाड. काहीतरी त्यांच्या मागे येत होतं. गणेश ओरडला, मागे बघू नकोस. पण रोहनने चूक केली. तो मागे वळला. ते काळं क्रीचर 4 हातांवर धावत होतं. त्याचा चेहरा मालतीचा होता, पण तोंड कानापर्यंत फाटलेलं, दात सुईसारखे आणि डोळ्यात काळा खोल अंधार. क्षणात ते गणेशवर झेपावलं. गणेश, गणेश. रोहन ओरडला. गणेश हवेत उचलला गेला. त्याची किंकाळी जंगलात घुमली. मग अचानक शांतता. फक्त हाड मोडल्याचा आवाज. कटक. रोहन वेड्यासारखा धावत गावात पोहोचला. त्या रात्री गावात कुणीही झोपलं नाही. गणेश गायब झाला होता. पण रात्री 3 वाजता गणेशच्या घराचं दार वाजलं. त्याची आई रडत दाराकडे धावली. लोकांनी तिला थांबवलं. दाराबाहेरून गणेशचा आवाज आला, आई, दार उघड. सगळे थरथरले. आई, मला थंडी वाजते. त्याची आई कोसळली. मग दारावर न खरवडण्याचा आवाज सुरू झाला. मग गणेशचा आवाज बदलला, जाड, भेसूर, उघडा, नाहीतर आम्ही आत येऊ. रोहन गावकऱ्यांसोबत मंदिरात लपला होता. मंदिराच्या दरवाजाबाहेर पावलांचे आवाज फिरत होते. एक नाही, अनेक. मग मंदिराच्या भिंतीवरून कोणीतरी उलटं सरकत खिडकीपाशी आलं. गणेश, पण त्याचा चेहरा पांढरा होता, डोळे काळे, तोंडावर रक्त. तो खिडकीतून आत पाहत हसला, रोहन, मला तुझी आई दिसते. रोहनचं हृदय थांबल्यासारखं झालं. रोहन धावत घरी गेला. दार उघडं होतं. घरात अंधार. आई, उत्तर नाही. खोलीत गेला. पलंग रिकामा. भिंतीवर नखांनी लिहिलं होतं, पिंपळाखाली ये. रोहनचा जीव गेला. गावचा म्हातारा त्याला म्हणाला, तुला वाचवायचं असेल तर रात्री संपवण्यापूर्वी पिंपळाखाली पोच. पण लक्षात ठेव, तिथे जी तुझ्या आईसारखी दिसेल ती कदाचित तुझी आई नसेल. रोहनने मशाल घेतली. हातात जुनी कुऱ्हाड घेतली आणि तो पुन्हा काळ्या जंगलाकडे निघाला. जंगल शांत होतं, खूप शांत. मग अचानक त्याच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं, उशीर झालाय. रोहन वळला. कोणीच नव्हतं. तो पुढे गेला. पिंपळ दिसायला लागला आणि त्याखाली त्याची आई बांधलेली होती. ती रडत होती, रोहन, मला सोडव. तो धावत पुढे गेला. पण अचानक तो थांबला, कारण त्याला आठवलं, ती तुझ्या आईसारखी दिसेल, पण कदाचित आई नसेल. त्याने आईच्या पायांकडे पाहिलं. पाय उलटे होते. आईने रडणं थांबवलं. तिने हळूच मान वर केली. डोळे काळे झाले आणि ती हसली. ओळखलंस? मग पिंपळाच्या मागून खरी आईचा आवाज आला. रोहन मागे वळला. खरी आई झाडाच्या मुळांमध्ये अडकलेली होती आणि तिच्या मागे मालती उभी होती.
मालतीचं पूर्ण रूप आता दिसत होतं. अर्ध स्त्री अर्ध पशु, लांब हात, वाकडी पाठ, काळे डोळे आणि तोंडातून बाहेर आलेली लांब काळी जीभ. ती म्हणाली, तुझ्या घरातून एक तरी हवा. रोहनने मशाल घट्ट पकडली. मग मला घे. मालती हसली. तू आधीपासूनच माझा आहेस. रोहन थबकला. मालतीने पिंपळाच्या मुळांवर हात ठेवला. माती हालू लागली आणि त्यातून बाहेर आली एक जुनी मातीची माळ. ती रोहनच्या गळ्यातल्या माळेसारखीच होती. आई ओरडली, रोहन, नको ऐकू. मालती कुजबुजली. तुझ्या जन्माच्या रात्री तुझ्या आईने तुला वाचवण्यासाठी मला नवस केला होता. तुझं आयुष्य माझ्याकडून उसनं घेतलं गेलंय. रोहन आईकडे पाहू लागला. आई रडत होती. मी तुला मरू देऊ शकत नव्हते. मालती पुढे सरकली. आता कर्ज फेडायची वेळ आली आहे.